अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाजरीन, अपन बघत आहोत आपलं ह्यो कोकणी न्यूज नशर करण्याच्या अगोदर आपल्या सगळ्याची एक दरख्वास्त आहे की आपलो ह्यो चॅनल माशाल्लाह आपण सगळी लोक हजारोच्या तादादला बघता पण सबस्क्राईब नाही करत। तेव्हा सबस्क्राईब करायची जहमत घ्या ताकि जे लेटेस्ट अपडेट आहेत ते तुम्हाला टायमार मिळत जातील। तर पेश आहे आजची न्यूज अशी की बोलतात ना, जगण्यासाठी हवा पाणी गिजा मोब जरूरी आहे। तर आजच्या जमान्यात जर बोलया गेलं तर हवा पाणी गिजा आणि लाईट म्हणजे पॉवर मोब जरूरी आहे। आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की लाईट गेल्यावर काय हाल होतात। ताकि आता आपल्याला पंख्या AC आणि अलगज फ्रीज यातल्या की आपल्या जरूरच्या चीज असतात त्याच्यासाठी मोब जरूरी असतं लाईट। पण गेल्या काही दिवसापासून आपल्या खाडीपट्ट्यातला लाईटच्या बाऱ्यात बोलल्या गेला तर बत्ती गुल ह्योच माहोल आहे। आणि ह्यासाठी लोकांना तराचे प्रॉब्लेम फेस करावं लागतात। मग चाहे तर घरची लोक असोत किंवा कारोबारी लोक असोत। कुणाचं आईस्क्रीम खराब होते, कुणाचं दूध खराब होते, तर बर्दाश्तची पण काही हद असतं। आणि ह्यो सगळं त्रास सहन करत असताना आज आपल्या खाडीपट्ट्याच्या काही मखसूस शख्सियातनी समाजी खिदमतगारांनी खेरच्या आपल्या MSCBच्या अभियंत्याला म्हणजे ह्यो सगळ्यो प्रॉब्लेम त्यांच्या निदर्शनात आणून दिले आणि त्यांना निवेदन दिले। आणि जो पण काही म्हणजे कमी कोताही आहात त्याच्या बाऱ्यात खेरच्या आपल्या अभियंत्यांनी लाईटच्या अभियंत्यांनी जे हे बाकायदा आश्वासन दिले ना। आणि ह्याबद्दल पेश ह्यो सगळो डिटेल रिपोर्ट निदर्शनात ऐसा आला की आपल्या खाडीपट्ट्यातला 19 ग्रामपंचायत असून तर फक्त 11 ते 12 MSCBचा स्टाफ आहे। ह्या बाऱ्यात पण त्यांची चर्चा झाली। पेश आहे ह्या वक्तारचो मोप अहम आणि जरुरी रिपोर्ट की आपल्या MSCBच्या अभियंत्यांनी आपल्याला काय आश्वासन दिले आणि खाडीपट्ट्याच्या जनताचं काय काय प्रॉब्लेम होतं ह्याबद्दल आजची ही असल अहम आणि जरुरी न्यूज। आजच्यासाठी इतकाच, परत भेटू नवीन बात खबरच्या संघात। आज ही शिकायत सगळी घेण खाडीपट्ट्याच्या अक्सर गावाची म्हणजे सवनस, अमशेत, करजी, शिरशी, मोंका, राजवेल, नादगाव हाची सगळी खास समाजी खिदमतगार अगदी सुबह दुपारपर्यंत खेळच्या आपल्या लाईट ऑफिसला हजर होती। खुसूसी तौरवर आपल्या सगळ्याचं म्हणजे अगदी प्रसिद्ध व्यक्ती समाजी खिदमतगार जलाल राजपूरकर भाई, दाऊद दुदेकर साहब आणि अजीम सुर्वे, अब्दुल बासित सुर्वे, त्याच्यानंतर मौजम परकार, अशरफ तांबे अशी काफ़ी शख्सियत हाजिर होती। तर पेश आहे तुमच्या सामने ह्यो आजचो अहम आणि जरुरी रिपोर्ट। लाईक आणि सबस्क्राईब करूया इसरू नको तुमचो ह्यो आपलो कोकणी न्यूज चॅनल। अल्लाह हाफिज। सगळं संकट कसं आहे का सगळ्या दिशेने आल्यासारखं झालं, त्याच्यामुळे सगळा एरिया बंद झाला। टेक्निकल एक मिनिट जरा सरला बोलू ना सगळ्यांनी नका विचारू, आपण विचारतोय जरा सांगू दे। त्यांना बोलू टेक्निकल प्रॉब्लेम काय होता तो आम्हाला सांगा। आपण प्रॉब्लेम झाला म्हणतोय पण नेमका प्रॉब्लेम काय होता त्याची माहिती द्या। आणि तो रिपेअर का नाही झाला? रिपेअर का होता, रिपेअरेबल होता की नॉन रिपेअरेबल होता तेवढं आम्हाला कसं नाही? 24 तासात रिपेअर कसं नाही? पण इंजिनियर सांगा। डिस्क इन्सुलेटर पंक्चर मिळत आहेत, ते डिस्क इन्सुलेटर प्रत्येक पोलवर चढून तपासावे लागतात। प्रत्येक पोलवर डिस्क इन्सुलेटरला असं ट्रॅक करून पाहावं लागतं। त्याच्यातला जर काय एखादी कबशीचं जे फुटले बदबद आवाज येतो, कबशी फुटली की बदबद आवाज येतो। कबशी चांगली असते तर टणटण आवाज येतो। ज्या डिस्कचा टणटण आवाज येतो ती डिस्क चांगली असतात, ज्या डिस्कला बदबद आवाज असतो ते चोर फॉल्ट असतो। ते सारखे ट्रायल घेतलं तरच तो फॉल्ट डेव्हलप होतो आणि ती डिस्क तडकती। मग जी दिसणारा फॉल्ट आपण लगेच बदलतो, पण जो दिसत नाही पण लाईन ट्रिप करतो त्याला अशी हेअर क्रॅक गेलेला असतो। हेअर क्रॅक मध्ये पाऊस पडले की त्याच्यातनं पाण्याची कंडक्टिंग पाथ तयार होतो आणि पाण्याने अर्थून लाईन ट्रिप होतो। तर ते प्रत्यक्ष पोलवर चढल्याशिवाय
ते समजत नाही. आता ऐकून घ्या. आपलं म्हणणं आहे की पहिला गोष्ट हा एक पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, तिथे एक बांबूचं वन आहे आष्टी परिसरात. ते बांबूचं वन लागताना ते सगळं ओलं असतं पाण्याने, त्यांनी पण अर्थ पॉईंट होतो, लाईन ट्रिप करतं आणि नंतर पुन्हा असं बाजूला सरकतं. बाजूला सरकलं की लाईन टिकती, टच झालं की हे होतं. मग त्यावेळेस ते तोडावंच लागतं. तर ते जोपर्यंत आपल्याला दिसत नाही, मग आम्ही कोणावर अवलंबून राहतो. समजा तुमच्यासाठी कोणीतरी माणसं फोन करतात, साहेब इथं स्पार्किंग पाहिली, साहेब तिथं पान जळालं, साहेब इथं मोठा आवाज झाला. तर हे जे आम्हाला हिंट्स मिळतात, त्या हिंट्सनी मग आम्ही त्या पोलपर्यंत जातो आणि त्या पोलवर प्रत्यक्ष चढून तिथं काय झालेलं आहे ते पाहतो. हे झालं. अशी हिंट्स जर का मिळाल्या जनतेकडनं, लोक जागरूक असतात. लोक विजेला एकदम घाबरतात, म्हणजे जीव घेण्याचं असल्यामुळे घाबरतात. त्यामुळे लोक लगेच सांगतात इथं स्पार्किंग झाली, इथं आवाज झाला, इथं पाणी आग लागली, इथं हे झालं. असे जे काही हिंट्स असतात त्यांना ते त्यांच्यासाठी ते फक्त घटना असते. मला विचारलं ना तुम्ही, विचारलं ना, तर ते तसं एकदा हिंट्स मिळाल्या की मग आपल्याला पूर्ण पटपट काम मिळतं. लीड्स मिळतात, ज्याला पोलीस तपासामध्ये लीड्स मिळणे म्हणतो. तसं लीड्स मिळतात, पटकन ते सामान आणून ते खराब झालेला भाग बदलला जातो आणि लाईनचं ट्रायल घेतलं जातं. पण जेव्हा तिथे कोणीच लीड्स नसतात, जेव्हा काहीच नसतं, तेव्हा एक एक लाईनचा आपण तुकडे तुकडे करत जातो. म्हणजे सगळ्यात दूरचा तुकडा आधी, हा, मग ते तुकडे तुकडे करत असताना मग ज्या तुकड्या, हा तुकडा वेगळा केला, इकडची लाईन टिकली म्हणजे इथं पुढं पडल्या, हा तुकडा वेगळा केला, इकडची लाईन अजून नाही टिकली म्हणजे इकडचा पडले. असं ट्रायल अँड एररनीच सांभाळावं लागतं, ते पाहावं लागतं. तर सध्या कालची परिस्थिती ही अशी ट्रायल अँड एरर मध्ये ते दिवसभर तुम्ही जे म्हणता ना सारखी येते जाते तो विषय आहे. हे सगळे प्रॉब्लेम्स एकत्र आलेले आहेत. आणि सगळ्यात मोठं हे झालेलं आहे की या वर्षी पावसाळा 3 आठवडे आधी आले, मेंटेनन्सचे ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात कामं झालेले नव्हते. ट्री कटिंग, स्पेशली ट्री कटिंग, पावसाळा 15-17 मे पासून सुरू झालेला आहे, जो आजपर्यंत चालू आहे. त्यामुळे जस्ट आम्ही ट्री कटिंग सुरू केली होती मे मध्ये आणि लगेच ते फ्लो मध्ये येतात की तो त्या रिदम मध्ये यायच्या आधीच पाऊस सुरू झालेला आहे. त्यामुळे आता जसं जसं लाईन ट्रिप होतीये तसंच आपल्याला ते ट्री कटिंग आम्ही करत चाललो. हा थोडंसं नैसर्गिक आपत्तीच म्हणता येईल. आणि दुसरे म्हणजे काही शासनाच्या धोरणांमुळे काही जुने माणसं बदलून गेलेले आहेत. हे दोघं नवीन आहेत, यांना अजून एरिया समजायला थोडासा वेळ लागलेला आहे. तरी आम्ही जुन्या माणसांची मदत घेऊनच करत आहोत. हे 3-4 कारणं आहेत. सगळेच संकट एकाच वेळेस एकाच बाजूने आल्यामुळे कालपासून त्रास सुरू झालेला आहे. आपण कर्जी शाखेमध्ये कमी कर्मचारी कार्यरत असल्याबाबत कर्जी शाखेमध्ये सध्याचे एकूण मंजूर 11 कर्मचारी, महावितरण ते 5 व बाह्य स्त्रोत तांत्रिक कर्मचारी 7 इतके कर्मचारी कार्यरत आहेत. गंजलेले पोल बदलून मिळण्याबाबत पत्रव्यवहार करून देखील काम झालेले नाही. अत्यंत निकडे ते गंजलेले पोल 2 महिन्यात बदलण्यात येतील. आपल्या माहितीसाठी सादर. जलालभाई, कोकणी न्यूजवर आपला इस्तकबाल आहे. आणि आज तुम्ही आपल्या ह्या खेळच्या MECB ऑफिसला आलं होतं, त्याच्याबद्दल जरा आपल्या चॅनलशी तुम्ही डिटेल द्या. गेल्या 3 दिवस खाडीपट्ट्यातलं लाईट हे नाही आणि ती लाईट नसल्यामुळं जो नुकसान होतं किंवा जो त्रास होतो लोकांना, त्यासाठी खाडीपट्ट्यातली सगळी लोक आपण या ठिकाणी आलेल्या आणि MECBच्या कार्यकारी अभियंत्यांची आपण भेट घेतल्या. त्यांना आपलं मागणं सगळं ठेवलं. गेल्या 3 दिवस लाईट नाही, त्याच्यानंतर असलेलं खराब पोल, असलेलं ट्रान्सफॉर्मरला व्होल्टेज कमी, त्याचसोबत तिथं असलेला ट्रान्सफॉर्मरला व्होल्टेज कमी असतं, तसंच DP खराब आहेत आणि लाईनमन किंवा यांची जी तिकडे कमतरता आहे या सगळ्यावरती त्यांना आपण सांगलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी तीनवर उत्तर, एक लेखी निवेदन त्यांना दिलेलं होतं आणि त्या निवेदनाचं उत्तर त्यांनी आता आपल्याला दिलेलं आहे. 1 महिन्याभरातल्या लाईट सगळी जी दुरुस्तीचं काम आहे ती सगळं पुरा केला जाईल. त्याच्यानंतर जे काय 33 kVची लाईन बंद आहे याबद्दल जी काय करायचं आहे या सगळ्या बाबतीत त्यांना आपण सांगून त्यांनी त्याबद्दल उत्तर दिले नात लेखी. गेल्या महिन्याभरात पुढच्या किंवा लाईन व्यवस्थित होतील. जी लाईट आहे ती आता काम चालू आहे, थोड्याच टायमात लाईट येईल. आपण याची दुवा करूया की पटकन लाईट आपली यावी आणि पुरा सगळा जे आहे कारोबार आपलं आहे तो सुरळीत तिकडनं चालू हो अशी आपण त्या ठिकाणी त्याची दुवा करूया. त्याच्यात जी 33 kVची बात आहे ती नोव्हेंबरपर्यंत पुरी होईल
असं त्यांनी आता आपल्याला सांगलं. त्याचं लेखी उत्तर त्यांनी दिले ना, त्याबद्दल आपण पटकन आज लाईट यावी अशी आपण पुन्हा एकदा त्याला परिस्थिती दुवा करूया. जलाबाई, आपल्या खाडीपट्ट्यातल्यान 19 ग्रामपंचायत आहे आणि आता आपण समजा बघला की जवळपास हार्डली 11 या 12 MSCBचा स्टाफ आहे. ह्या संदर्भात काही तुम्ही साहेबाशी बात केली? आपल्या इकडे जे आहे ते 5 परमनंट स्टाफ आहेत आणि 6 आउटसोर्सिंगला घेतलेले आहेत का, आणि 1 इंजिनियर आहे. तर टोटल 12 तो स्टाफ आहे. इंजिनियर 1 आणि बाकी जो स्टाफ आहे तिथं लाईनमन आहेत तर 11 जण आहेत. त्यासाठी जास्त मिळवं ह्यासाठी त्यांची आपण बात केलेली आहे. त्यांनी त्याबद्दल तर त्यांच्या हातात नाही, ती जी वरच्या लेवलला काम होतं तर त्यांनी त्या पद्धत वरच्या लेवलला बात करायची किंवा पत्रव्यवहार करू याचं त्यांनी आपल्याला या ठिकाणी आज सांगलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी करतील आणि याचं त्यांनी आपल्याला सांगलेलं आहे. कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल थँक्स अ लॉट.